मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट आहे। तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर आहे। उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं महामुंबईकर हैराण झालेत। मुंबईचा पारा हा दिवसेंदिवस वाढतोय। आठवड्याची सुरुवातही उष्णतेच्या लाटेनंच झाली आहे। काल मुंबईचा पारा 38.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला, तर आजही मुंबईचा पारा 38 अंश सेल्सिअसवर असण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं ही शक्यता वर्तवली आहे। पूर्वेकडून कोकणाकडे जाणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरामध्ये उष्णतेची लाट आली आहे। राजस्थान आणि गुजरात प्रदेशामध्ये निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनचा परिणाम म्हणून उष्ण वारे राज्याकडे वाहत आहेत। या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। त्यामुळे दुपारच्या कडक उन्हामध्ये घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल यासारख्या गोष्टींचा वापर करावा असं आवाहन सुद्धा केलं जातंय। तसंच पाण्याची बाटली सोबत ठेवावी असंही आवाहन केलेलं आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सातत्यानं सूर्य हा कोपलेला आहे, आग ओकतोय आणि त्यामुळे महामुंबईकर असतील किंवा अगदी अनेक ठिकाणी आपल्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतायत। काय एकूण अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे श्वेता। खरं तर आता कुठे या उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे। मार्च महिन्याची आताशी कुठे पहिला आठवडा आहे, त्यामुळे आता जर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर एप्रिल, मे आणि जूनमध्ये कशा प्रकारचं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळेल याबद्दल आता खरं तर चिंता व्यक्त केली जाते। ज्या गोष्टीचा तू आता उल्लेख केलास की खरं तर काल मुंबईमध्ये 38 डिग्रीच्या आसपास तापमान नोंदवलं गेलं आणि त्याहून अधिक तीव्रतेचं ऊन खरं तर या पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे खरं तर हे तापमान असेल असं अशी एक अपेक्षा व्यक्त करण्यात जाते। अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीचा उल्लेख तू केलास की गुजरात आणि राजस्थानमध्ये जे अँटी सायक्लोन तयार झाले, त्यामुळे खरं तर ही उष्णतेची लाट मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाकडनं या संदर्भात सातत्यानं आवाहन केलं जाते। एका बाजूला मुंबईकरांना आणि भारतवासियांना महागाईचा फटका बसताना पाहायला मिळतो, तर दुसरीकडे हवामानामुळे सुद्धा उष्णतेची चटके या निमित्तानं मुंबईसह महाराष्ट्राला आणि एकंदर देशाला पाहायला मिळत आहेत। आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईतलं वातावरण हे तसंही गरमच असतं, कारण एकंदर समुद्रामधील पाण्यामुळे आर्द्रता निर्माण होते आणि उष्णता ही मुंबईमध्ये अधिक प्रमाणात नोंदवली जाते। सातत्यानं ह्या सगळा जो घटनाक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। मार्चच्या सुरुवातीला या प्रकारची आकडेवारी नोंदवण्यात आली आहे आणि जी माहिती आता हवामान खात्याकडनं मिळते किंवा एकंदर हवामान तज्ज्ञाकडनं दिली जाते, त्यानुसार यापुढे सुद्धा या पुढील काही दिवसांमध्ये हवामानाचा आणि एकंदर तापमानाचा हा जो काही अंदाज आहे किंवा तापमानाची ही जी काही रेंज आहे ती अशाच प्रकारे कंटिन्यू राहणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी, महामुंबईकरांसाठी पुढील काही दिवस अत्यंत काळजीचे असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि एकंदर उन्हाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडनं केलं जात आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकरांसमोर आता उन्हाळ्याचं चॅलेंज असणार आहे। मुंबईकर यासमोर या सगळ्या आव्हानाला कसं तोंड देत आहेत आणि या वाढत्या तापमानापासून ते आपली कशी सुटका करून घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी ओम, तुम्ही जसं सांगितलं तसं येत्या काळामध्ये उष्णतेचा पारा हा वाढणार आहे आणि त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।